नमस्कार मंडळी. तर आज आहे संडे आणि आपल्याकडे आहे मस्तपैकी आज नॉनव्हेजचं प्लॅनिंग. तर ते मटण घेऊन आलेले आहेत. त्याच त्यांना हवं आहे मटण खिमा. तर चला बनवूया मग आपल्या घरगुती पद्धतीने झटपट होणारा आणि मस्तपैकी चविष्ट होणारा. तर मी त्याला मसाला लावून घेते. हळद टाकले, घरगुती मसाला जो आहे तिखट मसाला तो टाकला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट जी मी घरीच बनवले, कारण की दुकानच्या अद्रक लसूण पेस्टला जराही टेस्ट नसते आणि ते खूप दिवसाची स्टोरेज केलेली असते. आणि चला आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया, जेणेकरून ते चांगलं एकजीव होण्यासाठी मदत होऊन जाईल. आणि हे सगळं मिक्स चांगलं करून याला आपण 10-15 मिनटं फ्रीजला ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला मसाले वगैरे एकदम चांगले लागून मस्तपैकी टेस्ट येऊन जाईल. तर हे बघा, हे मस्त एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला फ्रीजला ठेवते. आणि चला मग आपण आता फोडणीची तयारी करूया. मस्तपैकी कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती आणि छानपैकी गरम झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. एरवी मी तेल कमी वापरते, पण आज मटण आहे आणि ते फक्त आपल्याला वाफेवरती करायचं आहे, म्हणून जरा 3 चमचे मी तेल टाकते, एक्स्ट्रा तेल टाकते, कारण की तेलावरती आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी मटण वगैरे काही शिजवून नाही घेतलं, डायरेक्ट वाफेवरती करायचं आहे आणि पटकन आणि कमी सामग्रीमध्ये होणार आहे. तर हे मी अख्खा मसाले जमा केलेत, म्हणजे घेतलेत जे टाकायचे ते, प्लस एक कांदा, टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे. बस एवढ्याशा मटेरियलमध्ये आपलं छानपैकी मटण किमा लगेचच रेडी होणार आहे. तर पटकन मी तेलामध्ये आता अख्खा मसाला जो आहे तो सगळा टाकून घेते. छानपैकी तेल तापलं आणि तडतडीत असा आवाज आलेला आहे मस्तपैकी, आणि छानपैकी असा सुगंध पण सुटलेला आहे अख्ख्या मसाल्याचा, गरम मसाल्याचा. तर मस्तपैकी ते तेलात फ्राय करून घेते. छानपैकी ते तेलात फ्राय झालं की आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची, जी आपण घरी तयार केलेली आहे. तर त्याच्या आधी मी कढीपत्ता आणि मिरची टाकून घेते. कढीपत्त्याची पानं छानपैकी तडतडीत असा आवाज आला पाहिजे असंच टाकले पाहिजेत. आणि हिरव्या मिरची जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. मला थोडंसं तिखट पाहिजे होतं म्हणून मी टाकलं. सो 2-3 हिरव्या मिरच्या अख्ख्याच कापून टाकल्यात. प्लस अद्रक लसूण पेस्ट घ्यायचे 2 चमचे, आणि मी ऑलरेडी त्याला पण लावलेले आहे, म्हणून याला पण घ्यायचे, कारण की अद्रक आणि लसूण ज्याच्यामध्ये असेल ना, त्या जेवणाचं विदाऊट वाटण स्मेल एकदम छान येतो आणि मस्त खायला पण वाटतं. सो अद्रक आणि लसूण झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदे मी 2-3 कांदे घेतले होते. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार, छोटे कांदे होते, तुम्ही तुमच्या मटणाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता कांदा टाकून झाल्याच्या नंतर ह्याला जरा 5-10 मिनटं मस्तपैकी कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, कारण की कांदा जोपर्यंत फ्राय होत नाही ना, तोपर्यंत त्याला टेस्ट येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित कांदा फ्राय नाही झाला तर त्याला वास मारतो, कारण की कांदा कच्चा चांगला नसतो. सो मस्त आहे की याला गोल्डन कलर, तुम्ही बघू शकता की याला जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही आहे तोपर्यंत आपण दुसरं काहीच टाकायचं नाही. कांद्याला मस्त आहे की गोल्डन कलर आला की तुम्ही त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचे. सो आता बघू शकता एक 5 मिनटानंतर आपला कांदा छानपैकी फ्राय झाला आहे आणि त्याला गोल्डन कलर आलेला आहे. सो आत्ता आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचा आहे. तर टॉमॅटो पण टाकल्याच्यानंतर त्याला 2-4 मिनटं चांगलं त्याच्यावरतीच फ्राय करायचं आहे कांद्याबरोबर, कारण की टॉमॅटो आणि कांदा हे दोन्ही पण एकजीव झाले पाहिजेत. सेपरेट टॉमॅटो कांदे असे आले नाही पाहिजेत, कारण की आपलं हे जे मटण किमा आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे टाकत नाही आहोत. वाटण म्हणजे मित्रांनो, आमच्याकडं कोकणामध्ये जे मसाला बनवतो ना, खोबऱ्याचा, कांद्याचा, त्याला आम्ही वाटण बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा, आणि कोकणातले असतील तर तुम्हाला कळलंच असेल वाटण म्हणजे काय असतं. सो मस्त आहे की कांदा आणि टोमॅटो एकजीव झालेले आहेत. त्याच्यानंतर आपले घरगुती जे मसाले आहेत ते टाकायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हळद टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर दुकानचा माझ्याकडे तिखट मसाला आहे, तो थोडासा मी टाकते, जेणेकरून रेड कलर यायला, म्हणजे त्याला काही तिखटपणा नाही आहे, फक्त कलर आहे, साधा मसाला आहे. आणि हा मसाला आहे तो आमचा गावचा मसाला आहे, म्हणजे घरगुती माझी सासू करते. सो मी तो जेवणात वापरते, तर तो टाकला आहे मी 2 चमचे. आणि आता एक्स्ट्रा बाहेरचं विकत चाललं आहे ते फक्त आणि फक्त मटन ग्रेव्ही मसाला सुहानाचा आहे. तो अर्धा म्हणजे 2-3 चमचे मी त्यातले टाकणार आहे. बाकी मी काहीच बाहेरचं विकत आणलेलं नाही आहे. सो तेवढा मसाला फक्त आणलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर वापरू शकता, नाही वापरलं तरी काही हरकत नाही. ते हे मस्तपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, कारण की मसाले वगैरे सगळे व्यवस्थित एकत्र झाले पाहिजेत. आणि आता आपलं मेन महत्त्वाचं काम ह्याच्यामध्ये टाकायचं राहिलं ते म्हणजे चवीनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मीठ. तर मीठ मस्तपैकी मी ॲड केलं आहे. तुमची जेवढी क्वांटिटी असेल मटण किमाची तेवढं तुम्ही बघून मीठ टाकू शकता, जेवढं चवीपुरतं लागतं तेवढं. सो मी याच्यामध्ये मीठ टाकलं आणि आता चला मीठ वगैरे मस्त आहे की त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. आता हे आपलं जे मसाला आहे तो प्रॉपर एकजीव झालेला आहे. चला तर मग आता वाट कसली बघतोय, आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मटण. मटण पण आपलं आत्तापर्यंत मटण किमा मस्तपैकी तेलामध्ये मुरलेला आहे मसाल्यांमध्ये. सो आपल्याला याच्यामध्ये तो आता ॲड करायचा आहे, आणि तो पण याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर छानपैकी परत हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं.
म्हणजे पकडून वगैरे याला परत एकत्र करायचं आहे. सगळा मसाला मटणाला प्रॉपर लागला पाहिजे असं करून घ्या. तर इथे आपलं मटण मस्तपैकी मिक्स झालेलं आहे मसाल्यांमध्ये. आपल्याला वाफेवरतीच करायचं आहे, पण ते मसाला आपण ज्याच्यामध्ये किमा मिक्स करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फक्त हे करायचं, जेणेकरून खालती लागलं नाही पाहिजे. थोडंसंच पाणी टाकायचं आणि मस्तपैकी वरती झाकण मारायचं आहे. आणि छानपैकी आत्ताच बघू शकता तुम्ही किती छान सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि थोड्या वेळाने ताटली मारल्याच्यानंतर बघू शकता की आपली छान अशी मस्तपैकी मटण किमा रेसिपी रेडी आहे.